प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थात त्यांचे समर्थक त्यांना डेप्युटी चीफ मिनिस्टर न म्हणता डेडिकेटेड चीफ मिनिस्टर म्हणतात। यातच सगळं काही आलं। समर्पित व्यक्ती एकनाथ शिंदे म्हणजे एक समर्पित व्यक्तिमत्व। महाराष्ट्रानं एकनाथ शिंदे यांना अनेक रूपात पाहिलं। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक ह्या रूपात जनतेनं पाहिलं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक याही रूपात एकनाथ शिंदे यांना जनतेनं पाहिलं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या रूपात सुद्धा एकनाथ शिंदे यांना पाहिलं। त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रूपात सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं एकनाथ शिंदे यांना पाहिलं आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदाच्या रूपात सुद्धा एकनाथ शिंदे यांना पाहिल्या जाते। मित्रांनो, या माणसाला ईर्षा गडावर चढताना देखील महाराष्ट्रानं पाहिलं। या माणसाला महापुरात धावून जाताना सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलं। मित्रांनो, या माणसाला विद्यार्थ्यांच्या हाकेला हाक देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविताना महाराष्ट्रानं पाहिलं। ह्याच माणसाला प्रत्येक आमदार खासदारांच्या नगरसेवकांच्या सुख दुःखाची माहिती घेणारा, त्यांच्यापर्यंत जाणारा, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणारा एक लोकनेता ह्या रूपात सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलं। ह्याच एकनाथ शिंदेंना सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची विचारपूस करणारा नेत्याच्या रूपात सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलं। ह्याच एकनाथ शिंदे जे कधी वारकरी असतील, शेतकरी असतील, कामगार वर्ग असेल, कोणीही या माणसाला भर ताफा चालू असताना जरी हात केला तरी हा माणूस गाडीच्या बाहेर निघताना सुद्धा अनेकदा आपण पाहिलं। कमालीचा हा माणूस संवेदनशील, एक करुणेची झालर या माणसाच्या हृदयामध्ये नेहमीच राहिलेली आपण पाहत आलो। भले त्यांचे राजकीय विचार आपल्याला पटो न पटो, त्यांच्या राजकीय विचारांचे आपण समर्थक असू किंवा नसू, परंतु एक हाडाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री जरी झाला तरी त्यांच्यातला हाडाचा कार्यकर्ता मेला नव्हता। हा माणूस कमालीचा हाडाचा कार्यकर्ता आहे, हे मात्र आपल्याला मान्य करावंच लागेल। मित्रांनो, आज एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्याचं कारण एकच आहे की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात 2 दिवसांपूर्वी एक बातमी आली। एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। साहजिकच महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। त्यांच्या हितचिंतकांच्या समर्थकांच्या गटात एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि साहजिकच महाराष्ट्रातील त्याचा राजकीय विरोधक जरी असले तर त्या विरोधकांना देखील एकनाथरावांच्या प्रकृतीची काळजी लागून राहिली। हा व्हिडिओ आपल्याला देईपर्यंत माहिती हाती आलेली आहे की त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल। का एकनाथ शिंदे बिमार का पडले? माणूस आहे, माणूस म्हटला की त्याला व्याधी आल्या, आरोग्याच्या समस्या त्याला उद्भवणारच। एकनाथ शिंदे हे सुद्धा माणूस आहे, परंतु एकनाथ शिंदे हे माणूस कमी एखाद्या मशीन सारखा हा माणूस वागणार राहिला। एखाद्या मशीनीला आपण ज्या वेळेला एखादी मशीन सुरू करतो त्या मशीनीला सुद्धा आपण कधी आराम देतो, परंतु हा माणूस अविरतपणे दिवस रात्र या माणसाला काम करताना आपण पाहिलं। या माणसानं शरीराला आराम दिला नाही, शरीराला एखाद्या मशिनीप्रमाणे या माणसानं वागवलं, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातून त्यांच्याबद्दल एक आपुलकीची सूचना त्यांना करण्यात येत आहे। आराम करा भाई, थोडा आराम करा।
आणि हा सल्ला फक्त त्यांना एकट्यापुरता नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वच नेत्यांना आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील हा सल्ला देऊ की प्रकृतीला जपा. कारण भले तुमच्या सोबत आमचे काही राजकीय मतभेद असले तरी महाराष्ट्राला अनुभवी नेत्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रकृती जपा. मित्रांनो, एकनाथ शिंदे हे सहृदयी व्यक्तिमत्व. मागे वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळेला आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना भेटायला जाणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे हे सुद्धा होते. एकनाथ शिंदे हे आवर्जून प्रकाशजी आंबेडकरांना त्यांच्या निवासस्थानी पुण्यामध्ये जाऊन भेटले. प्रकाशजी आंबेडकरांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. हा माणूस हळवा आहे. लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन ते सुखरूपपणे आपल्या घरी येऊ आणि पुन्हा त्याच ताकदीनं जनसेवेला वाहून घेऊ. अर्थात काही पथ्य पाळून, म्हणजे ज्या पद्धतीने ते रात्रंदिवस शरीराला मशीन समजून वावरत होते त्या शरीराला थोडासा आराम देऊन त्यांनी जनसेवेला पुन्हा प्रारंभ करावा हीच आम्ही तथागत बुद्धांच्या चरणी महामंगल कामना करतो. त्यांच्या लवकर बऱ्या होण्याच्या त्यांना महामंगल सदिच्छा देतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.